हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ट्रॅव्हल ब्लॉग्स अँड फूड प्रणवमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर हॅलो फ्रेंड्स, आत्ताच मी माझं काम वगैरे आवरून घेतलं सर्व आणि आज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मी आज तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत जा प्लीज, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. आत्ता छान अशी देवपूजा केली आहे मी आणि आता तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवते. माझ्याकडं किती साड्या आहेत ते जास्त काही नाही, जेवढं आहे तेवढंच दाखवणार आहे मी तुम्हाला. तर ठीक आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. तर आता मला भाकरी बनवायची, मी सगळं भाकरी बनवून घेते आणि मग तुम्हाला भाकरी बनवायला सांगते. तर भाकरी बनवून कशी बनवते कारण एक टाईम आम्ही फक्त भाकरी आणि एक टाईम चपातीच खातो, त्यामुळं भाकरी वगैरे करून घेतल्या. छान भाकरी वगैरे केल्याच्या नंतर मग मला ते साडी कलेक्शन तुम्हाला दाखवायचं होतं. ते साडी कलेक्शन घेतलं दाखवण्यासाठी. भरपूर साड्या काढल्या होत्या मी, कारण सर्व साड्या दाखवायच्या होत्या मला ऑलमोस्ट तुम्हाला. चला तर मग मी आता जेवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. मग माझं पूर्ण तुम्हाला साडी कलेक्शन दाखवते मी. सर्वात पहिले तर ही साडी आहे, ही चिंतामणी कलर आहे या साडीचं आणि ही घातल्यावर खूप सुंदर वाटते आणि अशी घातल्यावर खूप सुंदर दिसते ही साडी. मी तुम्हाला टाकून दाखवते अंगावर. जाऊ द्या, आता ओपनच झाली आहे म्हटलं. ही अशी आहे ही साडी, म्हणजे काठ खूप सुंदर आहे. ही एक आहे, ही पण माझ्या लग्नातली साडी आहे. ही एक साडी आहे जी माझ्या मम्मीने मला घेतली होती लग्नाच्या आधी आणि याचे जे खूप हेवी ही पण साडी. याचे काठ किती सुंदर आहेत. ही एक आहे, पूर्ण ओपन नाही करत कारण याचं घडी घालायला खूप हे जातं. खूप छान आहे ही सुद्धा साडी, घातल्यावर खूप छान दिसते. दुसरी म्हणजे ही आहे, ही साडी ना मला माझ्या मम्मीने धुंड्याला घेतली होती. ही पण साडी खूप छान आहे, घातल्यावर खूप छान वाटते ही पण साडी. खूप सुंदर आहे ही पण साडी. ही साडी आहे माझ्या एंगेजमेंटची, जी मला माझ्या पप्पांनी घेतली होती घरी. ही पण साडी खूप छान आहे, याच्यावर पण खूप छान वर्क आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते. हिचा पदर मी तुम्हाला दाखवते. याच्यावर असं याचं वर्क आहे. ही पण साडी घातल्यावर खूप छान वाटते. आता दाखवते दुसरी. ही साडी आहे प्रियांशच्या बारशाची. याच्यावर ही काश्मीरी वर्कची साडी आणि ही साडी खूप सुंदर आहे, घातल्यावर खूप छान दिसते. ऑलमोस्ट माझ्याकडे ब्ल्यू कलरच्या खूप साड्या आहेत, कारण कधी मला गेलं की ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू कलर, वाईन कलर हेच पटकन आवडतं. आणि ह्या साडीचा मी तुम्हाला पदर दाखवते. खूप सुंदर साडी आहे ही. हे बघा, ही साडी पण खूप महाग आहे. तेव्हा आय थिंक मला ही 8,000ला पडली होती. खूप सुंदर साडी आहे काश्मीरीवरची आणि याच्या खाली पण पूर्ण डिझाईन आहे. असं घातल्यावर खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ही साडी आहे माझ्या हळदीची. दिसते का तुम्हाला याच्यावर मोती वर्क.
खूप सुंदर दिसते ही पण साडी घातल्यावर. आणि याच्यावर मोत्यांचं वर्क आहे छान असं. साड्या तर दाखवल्यात, पण साड्यांचा राडा बघा किती झालाय ते दाखवते मी तुम्हाला. राहिलेल्या साड्या ह्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला. चला तर मग आता मी माझ्या साड्या आवरून ठेवते. साड्या दाखवायला तर मजा येते, पण आता सर्व साड्या मला सावरायच्या. तुम्हाला जर माझ्या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.